केळीच्या पानावर माझ्या बघू शकता कसली तयारी चालू आहे. एकत्र जेवण करून घे. हे एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आज आम्ही सगळे मिळून भाजी निवडत होतो आणि खूप सारे काय बोलतात त्याला जुड्या आणलेल्या ना भाज्यांच्या. तर मग आम्ही सगळेजण मिळून इथे निवडायला बसलो आणि इकडे लाडूने एंट्री घेतली. त्यानंतर मी माझा क्लास कंप्लीट करून घेतला होता आणि आम्ही निघालो होतो किट्टूच्या घरी जाण्यासाठी गाईस. सो आम्ही चाललोय किट्टूच्या घरी म्हणजे माझ्या आत्याकडे. सो अशा प्रकारे आम्ही स्टेशनवरनं चाललो होतो आणि जस्ट पोहोचल्यानंतर इकडे बघू शकता माझी मम्मी आणि माझ्या आत्या आणि ही अप्पू आणि गाईस इथे अप्पूचे पप्पा हाय, ह्या सगळ्यांना हाय करून आम्ही ह्यांचं घर बघत होतो. तर ह्यांच्या घराचं काम चालू आहे ना आणि इकडचं नेचर आणि म्हणजे इकडची वाईब जी इतकी मस्त वाटत होतं ना, फ्रेश फ्रेश. आणि देन तुम्ही इकडे बघू शकता कसली तयारी चालू आहे. गाईस आम्ही इकडे खास आलेलो होतो पोपटी बनवण्यासाठी आणि इथे माझे पप्पा लाकडं तोडतायत आणि इथे माझी आत्या चिकन मॅरिनेशन करून घेऊन उभी आहे आणि इकडे माझी मम्मी आहे, इथे आत्या आणि अप्पू यांचं काय चाललंय आणि ही आहे सस्मिता आत्या गाईस. आणि इथे मला पण बघून घ्या. देन माझ्या मम्मीने अशा प्रकारे आग पेटवली होती, त्याच्यावरती उलटं भांडं ठेवणार होते. आय मीन उलटं भांडं ठेवतात, पण त्याच्या अगोदर माझ्या मम्मीने त्याच्या इकडे ना 2 विटा टाकलेला. तुम्हाला पण सांगते, जर तुम्ही पण बनवणार असाल तर अशा ट्रिक तुम्हाला कामी येतील. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पण लाकडं ठेवतात जेणेकरून सगळीकडनं वाफ लागून ते छान शिजेल. सो आम्हाला हा मडका नव्हता भेटला म्हणून आम्ही पत्र्याचं काहीतरी होतं त्याच्यामध्ये बनवली होती पोपटी. आणि इकडे पोपटी शिजत होती तोपर्यंत आम्ही छान वाफ घेत होतो. आणि इकडे मम्मीने दुसरी एक चूल बनवली होती कारण की तिथे चिकन शिजणार होतं, आय मीन भाजी. आणि इथे आत्याला हे लोक असे भेटत होते जसे की कितीतरी वर्ष ती आमच्याकडेच राहत होती गाईज. 2 दिवस पण ह्या लोकांनी तिला सुखात जगून दिलं, नुसते व्हिडिओ कॉल करत होते. आणि इकडे बघू शकता आम्ही तर खरंच खूप वर्षांनीच भेटलोय. आणि अशा प्रकारे मस्त केळीच्या पानावर माझ्या मम्मीने ती पोपटी असं टाकली होती जसं की आपण व्हिडिओजमध्ये बघत असतो सी फूड बॉईल, पण तशाच प्रकारचं इथे पोपटी आहे गाईज. हे पण खूप जास्त फेमस असलेली गोष्ट आहे आणि इथे ह्यांनी ट्राय केलं होतं आणि जे की खूप छान झालं होतं असा त्याचा रिव्ह्यू होता गाईज. मी व्हेज खाते पण मी यांच्यामध्ये बसून करू काय म्हणून मग मी त्यांना चिप्स खात होते आणि हे लोक अशा प्रकारे पोपटी एन्जॉय करत होते. तर गाईज काय नाही, असंच मी आपलं चिप्स खात होते कारण की टाइमपास माझ्याकडे पण काहीच नव्हतं. सो अशा प्रकारे ह्यांना ना वाकडे तिकडे आकाराचे एग्स भेटलेले, आय थिंक ते चेमटले होते त्याच्यामुळे त्यांचे आकार तसे झालेले. त्यानंतर मस्त आम्ही डान्स केला, अंताक्षरी खेळलो आणि गाईज आम्ही आहे ना भेटल्यानंतर डान्स नाही केला असं होतच नाही. आणि हे म्हणजे नवीन काहीतरी स्टेप लॉन्च झाले म्हणून मग सो गाईज त्याच्यानंतर डान्स करून झाला. मामा वळले होते 2 हुशार. एवढा अभ्यास चालू आहे या दोघांचा की बस रे बस. मामा तिथे त्यांची शाळा घेत होते आणि आम्ही इथे आमचा डान्स कंटिन्यू करत होतो. सो गाईज त्यानंतर लगेचच आम्ही जेवायला घेतलं होतं. मला व्हेज कोल्हापुरी होतं आणि नॉन व्हेज मध्ये तुम्हाला माहिती. तर अशा प्रकारे छान आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मामाने आणलं होतं छान डेझर्ट. तर गाईज हा घेवर आहे आणि जो की टेस्ट खूप छान करत होता. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान अशी ग्रुप व्हिडिओ काढली आणि बाय बाय करून निघालो होतो घरी जायला गाईज. आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.